दुर्गाडीप्रमाणे मलंगडचा देखील निकाल मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास. दुर्गाडीचा निकाल जसा मिळाला तसा मलंगडाचा देखील निकाल मिळेल. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मंगल मुक्तीच्या आंदोलनासाठी एकनाथ शिंदे हे मलंगड येथे आले असता यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधताना त्यांनी हे सांगितले. कल्याण नजीक असलेल्या श्री मलंगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या श्री मलंगड उत्सवाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून श्री मलंग मच्छिंद्रनाथाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती केली. हिंदूची वहिवाट हीच मलंगड मुक्तीची पहाट, असा नारा देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला होता. बाळासाहेबांचा आणि दिघे यांचा हाच वारसा पुढे नेत सर्व शिवसैनिक आजही हा उत्सव तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करत असल्याचे मत यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना शिंदे यांनी व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यात्रा त्याच उत्साहात सुरू आहे. बाळासाहेबांच्या आदेशाने आनंद दिघे यांनी सुरू केलेले आंदोलन आहे. त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि आंदोलने सुरू आहे. त्यांच्या आशीर्वादाने सरकार आले. मुख्यमंत्री असताना अनेक कामं केली. मुख्यमंत्री, लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी यासारख्या योजना अखंडपणे सुरू राहतील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील तसेच कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे मलंगड यात्रा हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आलेत. मी त्यांचं स्वागत करतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे. खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिव्हाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छिंद्रनाथाच्या समाधीशी जुळलेलं आहे आणि म्हणून दरवर्षी माघी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात. लाखो मलंग भक्त येतात, दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. राजन साळवीने आता राजीनामा दिलेला आहे, ते तुमच्याकडे येणार आहेत अशी चर्चा आहे. जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही. हे रिझल्ट देणारं सरकार आहे, फील्डमध्ये उतरून 24/7 काम करणार आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प केले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन जाणारं आमचं सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, त्यांचं मी स्वागत करतो. पुरस्कार शरद पवारांनी सन्मान केलेला. नक्कीच हा वाद लवकर सुटेल. तुम्ही बघितलं असेल, देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता तोही 500 वर्ष आपला सुटला नव्हता, पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली एक समाधी आहे अफजल खानाची अनधिकृत, तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आत्ताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचाच मंदिर आहे असंही जाहीर केलं. आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड, आता तोही लवकर होईल. तत्कालीन मुख्यमंत्री आणि